आपल्या विशेष अधिवेशन मराठा आरक्षणाच्या विषयावर बोलवण्यात आलेलं आहे। आमची सरकारला हीच मागणी राहील की मराठा समाज आणि श्री जरांगे पाटील ज्या मुद्द्यांवर त्यांचं आंदोलन करत आहेत ते सर्व मुद्दे व समाजाला सविस्तरपणाने त्याचं आरक्षण कसं मिळणार आहे। प्रत्येक वेळेस सरकार आपल्या बाजूने ही मांडणी करते की आम्ही टिकणारं आरक्षण देणार आहोत, पण विरोधी पक्ष म्हणून आम्हाला असं वाटतं की सरकार ही जनतेची फसवणूक करते आणि आता कुठेतरी फसवणूक थांबली पाहिजे। कारण का जो अध्यादेश आदरणीय मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांना दिला होता त्याच्यावरून जरांगे पाटलांनी आपलं आंदोलन सोडलं होतं, तर घरी पोहोचेपर्यंत गावाकडे जाईपर्यंत त्यांना परत आंदोलनात बसावं लागलं। ह्याच्यावर सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे। काँग्रेस पक्षाची भूमिका नेहमी राहिलेली आहे की ओबीसींचा आरक्षणाला हात न लागता मराठा समाजाचे जे न्याय हक्क आरक्षण आहे त्यांना ते मिळालं पाहिजे। ज्या कुणबी दाखले मिळालेले आहेत त्याचं स्पष्टीकरण, त्याचा व्हाईट पेपर सरकारनं काढला पाहिजे की कुणाला हे आरक्षण मिळणार आहे, त्याचे फायदे त्या कुणबी दाखले ज्यांचे सापडले त्यांना कसं मिळून देणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जे मराठा समाजाच्या उर्वरित मागण्या आहेत त्या सर्व मराठा समाजाला न्याय देण्यासाठी काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून या आंदोलनामध्ये सामील आहे। धन्यवाद। तुम्हाला असं वाटतंय का की विशेष अधिवेशन घेतलेलं आहे किंवा मध्यंतरी जे काही झालं याही वेळेला फसवणूक होईल असं वाटतंय का? तुम्ही जॅकेटच तसं घालून आमचा हाच विषय झालेला आहे की फक्त आता निवडणुकीच्या काळामध्ये सरकारने हे विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे। ज्या 18चा दाखला हे सरकार देत होतं की जे टिकणारं आरक्षण त्या तत्कालीन सरकारनं दिलं होतं त्याच पद्धतीनं हे सरकारही टिकणारं आरक्षण देणार आहे। पण त्या टिकणाऱ्या आरक्षणाचं काय झालं सुप्रीम कोर्टात त्याच्याबद्दल काय म्हणलं गेलं सगळ्यांसमोर आहे। ज्या मुद्द्यांवर ते आरक्षण टिकलं नाही त्याच अर्थाने परत कुठेतरी समाजाची फसवणूक होऊ नये। प्रत्येक वेळेस हे सरकार जेव्हा आरक्षण देतो म्हणतं, मग धनगर समाजाचा असेल, मुस्लिमांचा असेल, मराठ्यांचा असेल, पण ते टिकणारं देतो म्हणतात पण ते काही टिकत नाही। म्हणून आम्हाला ह्यावेळेसही वाटतं की समाजाला फक्त निवडणुकीपुरतं न वापरता येणाऱ्या काळामध्ये सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी। आज ते जे अधिवेशनामध्ये अहवाल किंवा बिल आणणार आहेत त्याच्यावर सखोल चर्चा व्हावी आणि आम्हाला असं कळतं की चर्चा न होऊ देता हे बिल पारित करायचा असा मानस सरकारचा आहे, अट्टहास असा आहे। म्हणून आम्ही म्हणतोय की न चर्चा करता जर हे बिल पारित झालं तर ते कुठेतरी समाजाला फसवणूक होणार असेल। कारण विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी पक्षातले मराठा आमदार असतील, धनगर आमदार असतील, आदिवासी आमदार असतील, सगळ्यांचं म्हणणं ऐकून येणाऱ्या काळामध्ये हे व्हावं। आणि आज आता 20 तारखेला अधिवेशन बोलवलेलं आहे, येणाऱ्या 26 तारखेला परत बजेट सेशनचं आहे, तर एवढ्या घाई गडबडीमध्ये 20 तारखेला एक दिवशी अधिवेशन का? तर बजेट सेशन आम्ही घेणारच आहोत, त्याच्यामध्ये सखोल अशी चर्चा झाली असती। जास्त कालावधीचं अधिवेशन ह्या महत्त्वाच्या विषयावर असावं अशी आमची मागणी किंवा आजची काँग्रेस पक्षाची भूमिका आहे। देणार आहात काय? म्हणजे आज जर बोलण्याची संधी दिली गेली तर तुम्ही आम्ही आमच्या प्रतोदाला कळवलेलं आहे की पक्षाच्या वतीनं आम्हा सर्व मराठा आमदारांना आणि सर्वच आमदारांना ज्यांना ज्यांना ह्याच्या विषयावर बोलायचं आहे त्यांना बोलण्याची संधी मिळावी। पण आता हा अधिकार अध्यक्षांचा असतो, कुणाला संधी देणार आहेत काय ते विषय घडतील ते आता अधिवेशन सुरू झाल्यास आपल्याला कळेल। पृथ्वीराज चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना यापूर्वी दोनदा मराठा समाजाला आरक्षण भेटलं होतं, मात्र ते नंतर कोटा टिकलं नाही। आता सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी सरकार हे विशेष अधिवेशन घेत नाही। भविष्यात जर असं झालं तर आपली भूमिका काय असणार आहे? आमची भूमिका काँग्रेस पक्षाची स्पष्ट आहे। जे पृथ्वीराज चव्हाणांच्या काळामध्ये आरक्षण झालं होतं, मुस्लिमांचं असेल, मराठांचं असेल, त्यांचं आरक्षण रीतसर आणि जे ट्रिपल टेस्ट जी ह्या संविधानामध्ये दिलेली आहे त्याच्यावर टिकणारं आरक्षण असलं पाहिजे। त्यासाठी सगळ्या व्यवस्था राज्य सरकारने करून केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव पाठवला पाहिजे आणि या सर्वस्व अधिकार घटनादुरुस्ती करून केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रत्येक राज्याला प्रत्येक राज्याच्या मागणीप्रमाणे त्यांचं आरक्षण मिळालं पाहिजे। आमचे नेते राहुल गांधी यांनी आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे। काँग्रेसची सत्ता आल्यानंतर जनगणना होऊन येणाऱ्या काळामध्ये न्यायपूर्वक हक्काने ते अधिवेशनामध्ये पार करतील। मग तुम्हालाही असंच वाटतं का? कारण काल राज ठाकरे हेच म्हणाले की हा संपूर्ण मुद्दा हा केंद्र सरकारकडे असलेला मुद्दा आहे, इथं काहीही करून काही उपयोग होणार नाहीये, त्यामुळे आधी केंद्राकडे जावं लागेल असं तेही म्हणतात। तुम्हालाही तसंच वाटतं? आजच्या आपल्या संविधानामध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्याच्या पद्धतीनेच आपल्याला वागावं लागेल आणि त्या पद्धतीनं करत असताना संविधानिक त्रुट्या ज्या असतील त्या दूर करून आणि ज्या कोर्टाने जे आदेश दिले होते त्या दूर करून राज्य शासनाचे जे काही अधिकार असतील, आता मागासवर्गीय आयोगाचा अहवाल त्यांनी आज तिथे सादर करणार, त्याच्यामधून काही नवीन माहिती मिळेल। ह्या सगळ्या गोष्टीची प्रक्रिया असते, ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि हे आरक्षण खऱ्या अर्थानं सगळ्याच पक्षांना हे आरक्षण टिकवायचं असेल तर ती संविधानिक प्रक्रिया पार पाडावी लागेल, एवढं त्याच्याकडे नमूद करतो। धन्यवाद।